फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथीतील स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता चाचणी या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा सराव करत आहोत. तो प्रश्न असा आहे बघा की पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर संख्या मालिका काय दिलेली आहे बघा की 2, 4, 3, 9, 5, 26, 7 आणि 49. यामध्ये एक पद चुकीचं आलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला यामध्ये कोणती साखळी आहे ती शोधून काढावी लागेल. तर बघा की 2 नंतर 4 आलेत, 3 नंतर 9 आलेत, 5 नंतर 26 आलेत आणि 7 नंतर 49 आलेत. तर काय क्रम दिसतो, याच्यात काय संबंध विशिष्ट आलेला आहे, साखळी कोणती? तर या ठिकाणी 2 ही संख्या आहे बघा. तर 2चा वर्ग काय असतो की 4. त्यानंतर इथं बघा की 3 आहे. 3 नंतर 3चा वर्ग काय असतो तर 9 दिलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर 5 दिलेत, तर 5चा वर्ग काय पाहिजे 25, परंतु 26 दिलेले आहेत. आणि इथं नंतर बघा की 7 आणि 7चा वर्ग 49, बरोबर आहे. म्हणजे 26 इथं नाही पाहिजे, तर इथं 25 असं पद पाहिजे होतं. म्हणून 26 हे पद काय आहे, चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रश्नाचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की एका बागेत आंबा, पेरू, फणस व काजूची 80 रोपे याच क्रमाने लावत गेल्यास 43व्या क्रमांकावर कोणते रोप येईल? बघा क्रम कसा आहे, आंबा, पेरू, फणस आणि काजू 4 रोप आहेत बघा. आणि तो क्रम असाच असणार आहे, म्हणजे आंबा नंतर पेरू, पेरू नंतर फणस, फणस नंतर काजू आणि नंतर काजू नंतर परत आंबा. हा क्रम असाच राहणार आहे. आणि रोपं किती आहेत? 80 रोपे याच क्रमाने लावत गेले. किती रोपं लावायचे आहेत? 80. 43व्या क्रमांकावर विचारले, बरोबर आहे. 43व्या क्रमांकावर कोणतं रोप येईल असं विचारले. तर बघा की पहिले 4, मग तुम्ही जर बेरीज केली बघा, 4 एके 4, 4 10 40 येतात, बरोबर आहे. 4 10 40, 4 4चा गट केल्यानंतर मग 4 10 40, 40व्या क्रमांकावर कोणतं रोप आलं? काजूचं. नंतर 41 आंबा, 42 पेरू आणि 43 फणस. मग कोणतं रोप येईल? तर फणसाचं रोप 43व्या क्रमांकावर येईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन काय आहे की कोकराला शिंगरू म्हटले, शिंगरूला रेडकू म्हटले, रेडकूला वासरू म्हटले आणि वासरूला करडू म्हटले, तर म्हशीच्या पिल्लाला काय म्हणाल? मग तुम्हाला हे माहीत पाहिजे की म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात. पिल्लूदर्शक शब्द तुमचे पाठ पाहिजेत. म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात तर रेडकू म्हणतात. मग या ठिकाणी बघा पहिला पर्याय रेडकू, वासरू, करडू आणि शिंगरू. मग पर्याय 1 रेडकू, म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात? रेडकू. परंतु रेडकाला काय म्हटलंय हे आधी चेक करा बघा. रेडकाला काय म्हटलंय तर वासरू म्हटलंय. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. कारण रेडकाला त्यांनी वासरू म्हटलंय, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा की गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. की एक विशिष्ट गट दिलेला आहे इंग्रजी वर्ण मालिकेवर आधारित CAT कॅट, बरोबर आहे. GAT गॅट. त्यानंतर म्हणजे वर्ड होईल असं नाही, पण CAT, GAT, KAT आणि नेक्स्ट काय क्वेश्चन मार्क दिलेला आहे, बरोबर आहे. मग आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता वर्ड येईल, कोणता शब्द येईल ते शोधायचं आहे. आता CAT, GAT, AT तर शेवटी येणारच आहे प्रत्येक शब्दाच्या, परंतु हे पहिले लेटर कसे घेतले ते आपण चेक करूया. मग या ठिकाणी बघा की या ठिकाणी इंग्रजी वर्णमाला दिलेली आहे बघा. काय घेतले? C घेतलाय, नंतर काय घेतलाय G घेतलाय, नंतर काय घेतलाय K, बरोबर आहे. म्हणजे बघा की काय केलेलं आहे की पहिल्या गटातला तिसरा घेतलाय, त्यानंतर बघा 1 2 3 गाळून G घेतलाय, बरोबर आहे. 1 2 3 गाळून K घेतलाय. मग आपण जर अजून 3 जर गाळले 1 2 3 तर O येईल. मग OAT आहे का? तर बघा OAT आहे बघा. ऑप्शन क्रमांक 4 OAT आहे. म्हणून आपला उत्तराचा पर्याय काय होईल? पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर पुढचे नेक्स्ट क्वेश्चन बघा की शौर्य, पुरस्कार, क्षमा, वर्षी, राष्ट्रीय, प्रजासत्ताक, हृदय, मित्र या शब्दात किती अक्षरे जोडाक्षरे आहेत? आता तुम्हाला जोडाक्षरे नेमकी कोणकोणती असतात, फक्त जोडूनच आली तर ती जोडाक्षरे असतात का हे पण माहीत पाहिजे. तर बघा की जोडून आलेले शब्द तर जोडाक्षरे असतातच, परंतु क्षत्रियचा, त्यानंतर ज्ञानेश्वराचा हे सुद्धा जोडाक्षरे आहेत, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर त्र पत्र्याचा ते सुद्धा जोडाक्षरामध्ये पकडलं जातं, धरलं जातं, ते सुद्धा जोडाक्षर आहे. आणि रफाराचे अक्षर, रफाराचे शब्द ती सुद्धा काय असतात तर जोडाक्षरे असतात. त्यामुळे तो सुद्धा शब्द काय असतो? जोड शब्द असतो. तर बघा शौर्यमध्ये काय रफार आहे, जोडाक्षर आहे 1 2. त्यानंतर इथं क्षमा बघा की क्षत्रियाचा जोडाक्षर आहे म्हणून 3. वर्षी या शब्दामध्ये रफार आहे म्हणून 4.
इथं तर स्पष्ट दिसतंय की जोडाक्षर जोडलेला आहे. 5 प्रजासत्ताक जोडाक्षर आहे. या ठिकाणी बघा की 1 2 3 4 त्यानंतर इथं 5 झाले. याच्यानंतर प्र म्हणजे जो पोटात रेग असेल तर ते सुद्धा जोडाक्षर असतं. या ठिकाणी बघा की आपण पाहिलं शौर्य जोडाक्षर आहे, ये वर रफार आहे. पुरस्कारमध्ये जोडाक्षर आहे, क्षमध्ये जोडाक्षर आहे, रफार आहे हे जोडाक्षर आहे. प्रजासत्ताकमध्ये प्र पोटात रेग असणारे अक्षरसुद्धा जोडाक्षर असते, यामुळे इथं 2 जोडाक्षर आहेत. त्यानंतर हृदय या ठिकाणी 1 अक्षर आहे आणि इथं सुद्धा 1 आहे. मग किती जोडाक्षरे आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8 9 किती जोडाक्षरे आहेत तर 9. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती निवडा. आता ही आकृती आहे आणि 3 क्रमाने आकृत्या दिलेल्या आहेत. 4थ्या क्रमांकाची आकृती आपल्याला शोधायची. तर आता आकृत्या जर आपण सगळ्या बघितल्या तर बघा हा बाण खाली आहे, इथं पण खाली आहे, इथं पण खाली आहे, म्हणजे इथं सुद्धा खालीच येणार. मग 3 आकृत्यांमध्ये खाली आहे, 4थी तर आपली कॅन्सल झाली. त्यानंतर बघा हा बाणसुद्धा इथं उजव्याच कोपऱ्यात आहे आणि इकडंच तोंड आहे. मग तसंच सगळ्याच आकृतीमध्ये म्हणजे या 3 आकृत्यात आहे. परंतु बाण वगैरे काही चेंज झालेले नाहीत, फक्त काय मधला जो अधिकचा चिन्ह आहे प्लसचा साईन तो चिन्ह चेंज झालेला बघा. पहिल्या आकृतीत किती दिसत आहेत 2, दुसऱ्या आकृतीत होतील 3, 4थ्या आकृतीत 4 आणि 5व्या आकृतीत काय होतील मग 5 होतील. मग 5 असे कोणत्या आकृतीत दाखवलेले आहेत तर 5 आकृती दाखवलेली कोणती आकृती आहे तर या ठिकाणी बघा. आता ही बाणाची टोकं व्यवस्थित बघितली तरच आपल्या लक्षात येईल. हे जे बाणाचं टोक आहे ते इकडं गेलेलं आहे, परंतु बघा ह्या 3 नंबरच्या आकृतीत हे इकडं आलेलं आहे, म्हणून 3 नंबरची आकृतीसुद्धा कॅन्सल झाली. मग आता बाणाचं टोक बघा हे आणि हे वरतीच आहे. मग वरती कोणत्या आकृतीत आहे तर पहिल्या आकृतीत आहे, म्हणून बरोबर पहिली आकृती आपली बसत आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की सुरेशचे 4 वर्षापूर्वीचे वय 18 वर्ष होते, राजेशचे 4 वर्षानंतरचे वय 34 वर्ष होईल, तर दोघांच्या वयातील फरक किती. बरोबर आहे. आता मला सांगा सुरेशचं वय काय, ओरली तोंडीत सुद्धा काढू शकताय तुम्ही. बघा की सुरेशचं वय काय सांगितलं आहे 18 वर्ष, कधी 4 वर्षापूर्वी. मग आत्ता काय होईल 4 वर्ष त्याच्यामध्ये ॲड होतील. बरोबर आहे. मग 18 आणि 4 काय होतील तर सुरेशचं आत्ता काय होईल 22 वर्ष होईल. त्यानंतर राजेशचं वर्ष काय सांगितलं, राजेशचे वय काय सांगितले की राजेशचे 4 वर्षानंतर वय 34 होईल, म्हणजे आत्ता किती असणार आहे तर 30 असणार आहे. तर दोघांच्या वयातील फरक किती. मग बघा वय कोणाचं जास्त राजेशचं 30 आहे आणि सुरेशचं किती तर 22 आहे. मग 30मधून जर 22 गेले तर 28 राहतील. बरोबर आहे. सॉरी 30मधून जर 22 गेली तर किती राहत आहेत बघा 8 वर्ष राहतील ना. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. अगदी बघा तोंडीच निघलं की नाही. सुरेशचं वय 4 वर्षापूर्वीचं दिलं आहे किती 18 होतं, मग आपल्याला आत्ताचं काढायचं म्हणजे 4 त्यात ॲड करावे लागतील, म्हणून 22 आले. आणि राजेशचं 4 वर्षानंतरचं दिलं आहे 34, मग त्याच्यामधून आपण 4 मायनस करणार, 4 वजा करणार, मग 30 येणार त्याच्या आत्ताचे वय. दोघांच्या वयातला काय विचारलेला आहे फरक, म्हणून दोघांची काय केली वजाबाकी. राजेशच्या वयामधून जर आपण सुरेशचे वय वजा केलं 30मधून 22 वजा केले तर किती आले 8. मग दोघांच्या वयामधील फरक किती येणार आहे तर 8 वर्ष. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे.